भाव आपे आप भेटे देव म्हणून गुरुशी भजावे रूप ध्यानाशी आणावे देव गुरु पाशी आहे वारंवार सांगू काही तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे जनीवनी विठाल 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 आज तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे देहू निवासी वैराग्याचे महामेरू ज्यांचा पाचवा वेद मानला जातो असे असणारे संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी घेतलेला आहे। या ठिकाणी तुकाराम महाराज ज्यावेळी समाधीला गेले देह अवसान झालं त्यावेळेस त्यांना भेट द्यायला त्यांचे गुरु आलते बरं का। कुठून आलते? देव आलते वैकुंठातून। तुकाराम महाराज म्हणले तुला मी बोलवलंच नाही। कुणाला? देवाला म्हणले तुला मी बोलवलंच नाही, तुझी यायची कारणच नाही। तुका म्हणे चाव्या संत हाती दिल्या गुरुला यावं लागलं तुकाराम महाराजांसाठी। तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी। पहा अभंग जर लक्षात बसला तर ठीक, नाही बसला अभ्यासाची उंची वाढवा। विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे गुरु चरणी ठेविता भाव आपे आप भेटे देवाकडे जायला सांगितलं का अध्यक्ष आपल्याला? कोणी? तुकाराम महाराजांनी देवाकडे जायला सांगितलं काय? पण कुठं जायला सांगितलं? गुरुच्या चरणापाशी बरं का, तोंडाला नाही। अनंत वाचाळ बरळ ते बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी। मूर्ख माणूस गुरुची निंदा करतो। कोणता? मूर्ख माणूस। आता मूर्ख माणूस कसा आहे तुम्हाला माहित आहे का? एक जावळे बाबांनी मला सांगितलं होतं। गावात त्याला सगळी मूर्ख म्हणायची। गावात त्याला काय म्हणायची? मूर्ख म्हणायची। आले की म्हणायचे आला बाबा मूर्ख। तेव्हा आताच गेला बाबा मूर्ख। वैतागले ते म्हणलेला का गावात कोणी चांगलंच म्हणत नाही आपल्याला, हे गावात राहायचंच नाही। गाव सोडलं रस्त्याने निघाला। काय मूर्ख कस काय बरं चालय का? मला सगळी अशीच भेटायला लागली। उन्हाळ्याचा दिवस होतं, नदीला पाणी नव्हतं। कुठंतरी पाणी थोडस जनावरांच्या पुरतं माणसापुरतं पाणी असायचं। नदीने निघाला तर पाणी आणण्यासाठी सुवासनी काही अंतरावरून डोक्यावर हंडे घेऊन नदीला आले। आता त्यांनी तो ग्रस्त आलेला पाहिला। ह्या साऊंड इतक्या अंतरावर ग्रस्त आलाय, मृदुंगमणीचं तिथं झरा आहे, आमच्या ताई हंडा घेऊन इथं आहेत। त्याला वाटलं आता ही एवढं हंड भरायला आपल्याला काही टाइम नाही। साहेब तो आला आणि तसाच त्या झऱ्यामध्ये उतरला, पायात चपला तशाच। हात धुतला, गुळणा केला, खाकारला खोकारला कुठं? झऱ्यातच, तसाच पाणी प्यायला लागला। एक ताई म्हणली काय मूर्ख आहे? म्हणलं तुम्हाला कसं काय माहिती? कोण म्हणतोय? अधिकार तैसा उपदेश चालत आहे मग कळू येते। काही माणसं त्यांची खोड सोडित नाही, खोड सुटली पाहिजे। जरी गाव सोडून निघाला तरी त्यांनी त्याचं गुण सोडलं। त्याला तेलात तळा, तुपात तळा, मोठं सत्यनारायण घाला मामा। आधी होता वाजा मंजाला पाजा, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना। माणसाने बदललं पाहिजे। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अरे गुरुच्या चरणाला लागा। गुरुच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये ज्ञान आहे आणि त्या गुरुच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला आपल्या दोन्ही भवयाच्या मधला हा भाग आहे। मी बुक्का लावलेला दिसतो का? कपाळ बुक्का लावा दिले बरं का?
हा भाग त्या गुरुच्या उजव्या पायाच्या चरणावर टेकावा. ज्याच्या पायावर तुमचं कपाळ टेकलं जातं तुमचं पाप संपून जातं, आणि ज्याने ते कपाळ टेकून घेतलं त्याला ते पाप लागतं. लक्षात येते का तुमच्या? म्हणून सद्गुरु चरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव. त्याच्या पुढे जाऊन सांगतात म्हणून गुरुशी भजावे. भजावे म्हणजे काय? भजावे म्हणजे काय? गुरुने तुम्हाला जे ज्ञान दिलं, ध्यान मूलम गुरुमूर्ती, मंत्र मूलम गुरुवाक्य, पूजा मूलम गुरुपद, मोक्ष मूलम गुरुकृपा. जे गुरूंच्या मालिकेमध्ये जे ज्ञान आलं, माझ्या वडिलांची मिराजी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. जे मालिकेतून ज्ञान आलं. हा आता ही लाईट लागली ना आपल्या इथं, आहे का नाही बाबा? लाईट लागली ना, पण ही डीपी वर आली कुठून? मग आपल्याला ही एवढाच खांब सांभाळायचा का डीपी पर्यंत खांब सांभाळायची आपल्यासाठी? लक्षात येते का? ज्या गुरुला अधिकार भेटला त्यांनी ही पूर्ण मालिका जपली बर का. ब्रह्मा त्रिदत्त नारायण बलभीम सखायानंद शांतामाई बंडो बाबा केरो बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा प्रभाताई राजाराम बाबा, आणि ती मालिका आपल्यापर्यंत पोहोचवली महाराज. हे डीपीचा एकही खांब वगळला गेला नाही, आणि जर डीपीचा एक खांब जर आऊट झाला तर लाईट लागणार नाही. कुठं? माझ्या गुरुनं मजला ग बाई नेल एकांत, ज्ञानाचा हा दीप लाविला माझ्या हृदयात. लाईट लागणार नाही गड्या. तुम्ही सत्यनारायण घाला, जागरण करा, योग करा, याग करा, विधी करा, अरे काही बी करा. योग याग विधी येण्याचे नोव्हे वायाची. मग सोडताय का? उपाध्या सोडतो आपण. उपाध्या करायची लय हौस आपल्याला. बरं करून थांबले का? आपलं वनवन थांबले का? वनवन थांबलेली नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात म्हणून गुरुशी भजावे. जे गुरुनी तुम्हाला दिलंय ना, ज्यांना भेटलं, कुणाचा गुरु कोणताही असू द्या, भले तुम्ही भारतातून पाकिस्तानात गेले तरी असलीच हवा पाकिस्तानात. पाकिस्तानला नाव ठेवायची काय गरज आहे का महाराज? का तिथं हवा वेगळी असेल? तिथली हवा वेगळी नाही. सगळ्यासाठी देव एकच आहे. सगळ्यासाठी देव एकच आहे. म्हणून गुरुशी भजावे आणि रूप ध्यानाशी आणावे. त्यांना इथं नाम सांगितलंय का रवी दादा? काय सांगितलंय? म्हणून गुरुशी भजावे. आणि तुम्हाला समाधान लागावं असं वाटत असलं, सुख नाही बरं का, सुख म्हणलं की दुःख आलं, सुखाच्या पलीकडे समाधानी. म्हणून गुरुशी भजावे रूप ध्यानाशी आणावे. का नाम सांगितलं इथं? ज्या वेळेस तुमच्या अंतकरणामध्ये तुमच्या मनामध्ये गुरुचं रूप प्रगट होईल त्याच वेळेस तुम्हाला ते ज्ञान प्रगट होतं. गुरु तिथं ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. तुमच्या काही विहिरीला पाणी लागतं का पहिलंच होतं? भुजबळ बाबा विहिरीत म्हणजे जमिनीत पाणी पहिलंच होतं का तुम्ही एक खांद्यावर लागलं? पहिलंच होतं. आपण काय म्हणतो? पाणी लागलं, पाणी लागलं, उद्या सवासणी घातल्या पाहिजे. लागलं का होतं? हे जसं आपलं अज्ञान आहे तसं गुरुचं रूप. हा गुरु कसा आहे माहिती का? तुम्ही समुद्रामध्ये गेला, हंडा घेतला किंवा अशी बाटली घेतली बरं का, आणि समुद्रात बुडावली, आणि बाटलीला विचार समुद्र कुठे? तिने काय सांगावा? समुद्र बाटलीत आहे का बाटलीच्या बाहेर आहे? बाटली समुद्रातच आहे बरं का, पाण्यात. बाटलीला सांगितलं काय म्हणे? समुद्र कुठं आहे? बाटलीच्या आतही समुद्र आहे आणि बाहेरही समुद्र आहे. तसा ध्यानीही सद्गुरु आहे, तत्वानीही सद्गुरुच आहे, मनानेही सद्गुरुच आहे. लक्षात येते का? गुरुचं रूप जर ध्यानाला आणलं त्याच्यापेक्षा देव वेगळा नाही. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः. देव कळला कोण आहे? ए माळकऱ्यांनो, देव कोण आहे? हे भोले बाबा सुद्धा कोण आहेत? गुरुच आहेत. गुरुर ब्रह्म
उत्पत्ती स्थान, गुरुर विष्णू पालन पोषण, गुरुर देव महेश्वरा, आणि गुरु हाच त्याचा तर नाही इटला का तुम्हाला? लक्षात येते हा हा. ए बापूदाजी आज काय बापूदाजी बोलायचं आपल्याला काही टेन्शन नाही. हा तुम्ही खुश झाला पाहिजे आज. हा तुला माळच घालतो उद्या. थांबा विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज सांगतात वारंवार सांगू काही. आणि तुम्हाला अनेक वेळा सांगितलं पंढरपुरात राहणाऱ्या जनाबाईला विचारलं अरे देव कुठे ते मध्ये हृदय. माऊली ज्ञानोबाला विचारलं देव कुठे तैसा हृदयामध्ये मी. तुकाराम महाराजाला विचारलं अरे देव कुठे जशी उसात साखर तसा कापा ना बकरी. मग कशाला देवाला. आणि देव कुठे हृदयामध्ये आहे. लक्षात येते का? आणि ज्याची बकरी वळली बकरी बाळू मामाची बकरी वळली कुणी? माझ्या अरण्येश्वरांनी माझ्या पांडुरंगाने बकरी वळली. वळली ना? तुम्ही वळता का? का चांगलं गुपगुपी झाल्यावर कापून खाता? पहा नुसतं भंडारा लावू नका गाड्याला. मामाचं तत्व घ्या. गेन भाऊदाजींनी मला नेलता आदमापूरला. का होताजी बुलट आम्ही दोघ जण होतो. आबादाजी बुलट गरम करून बंद पाडली. मी चालू होतो दाजी आम्ही पुढे कसलीच गाडी जायला. नवीन बुलट आणली होती दाजी थाड थाड करीत पेट्रोल का नेले. म्हणलं काय झालं? म्हणले महाराज बुलट गाडी गरम केली तुम्ही एवढी दामटली बंद पाडली. मग आमची गाडी कशी असेल? तेव्हा मी तिथं पाहिलं बाळू मामाच्या बकऱ्याच्या लेंड्या झाडून घेतल्या जातात दीपावलीच्या अमावस्याला. दाजी खरं ना? आणि त्याच्यामध्ये लापशी शिजवली जाते. कशी काय? पातेलं घ्यायचं त्याच्यात गुळ टाकायचा गव्हाच्या कण्या टाकायच्या आणि लिपून घ्यायच्या. तिथं ते चालू होतं. काय म्हणतात माऊली महाराज त्याला? मामाचं काय होतं ते चालू? ते नाव मला नेमकं माहित नाही बघा. माऊली महाराज लावतात बघा. ते चालू होतं. अख्खा कार्यक्रम झाला तर लापशी तयार होती. महाराज त्यांनी बकऱ्याला जीव लावला बघा. म्हणून दादा कोणते सांगून गेला माणसा परत बकरं ऐकत आहे ना. त्याच्या जाळीतलं बकरं आणलं आणि कापलं आणि त्याला म्हणलं ना टेक टेक टेक. ती परत तुमच्या मागे येते ना. किती इमानदार गाडी. तुमच्या पोराला एखादं बोलल्या मामा तुम्हाला रागीन कराय आणि कापल्या जिथं ठेवायचं नाही ते. म्हणून तुकाराम महाराज सांगतात वारंवार सांगू काय. अरे काय सांगायचे तुम्हाला? अरे देव पुढे देव गुरुच्या पायाजवळ आहे. तुका म्हणे गुरु भजनी. तुम्ही गुरुला जर सोडून परमार्थ केला तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे जनी जनी म्हणे. तुकाराम महाराज सहज जंगलातून चालले होते. सहज हातामध्ये चिपळ्या होत्या गळ्यामध्ये विणा होता. विठ्ठल नामाचा जग चालू होता. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज असा वृक्ष होता पिंपळासारखा. चिमण्यांनी चिमण्यांनी पक्ष्यांनी आवाज ऐकला आणि त्या चिमण्याकडे पाहिलं. तुकाराम महाराजाला पाहून चिमण्या निघून गेल्या उडून गेल्या दूर निघून गेल्या दूर. विचार केला शहाणा माणूस विचार करतो. अरे म्हणला मी इतका पापी. मला पाहिल्यानंतर जर पक्षी माझ्याजवळ थांबत नसतील मी इतका पापी आहे का? अरे अधिष्ठान टाकलं त्याच ठिकाणी ठाईच बैसोनी करा एकचित आवडी अनंत आळवावा. असं ध्यान लावलं महाराज. कितीतरी दिवस ध्यान लावलं महाराज. साक्षात भगवंत प्रगट झाला. कसं होतं माहितीये का? नयनी नीर लोटे. नयन म्हणजे डोळा नीर म्हणजे पाणी. नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. अशी अवस्था त्या साधकाची होती. डोळ्यातून खळखळ खळखळ धारा चालू झाल्या. वाचा अनावर झाली. माझी मज झाली अनावर वाचा. कंठ सद्गती झाला आणि चिमणी आली आणि डोक्यावर बसली. आली चिमणी गड्यांना खांद्यावर बसली. माझ्या तुकाराम बाबाच्या डोळ्यातलं पाण्याचं एक एक थेंब टिपायला लागली. हात जोडला पक्षाला. कोणी? महाराष्ट्रातले पहिले आणि या विश्वातले तिसरे जगद्गुरु. नुसतं तुकाराम म्हणायचं नाही गाड्यांना. थोडस त्याचं आचरण करायचं. नाही जमायचं आपल्याला तुकाराम एवढं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात देव भेटे जनीवनी. अरे इथं सुद्धा देव आहेच. कसा बी असू दे बापूदाजी म्हणले हेच तुमचे गुरु आहेत. चुकीचं आहे का? तुम्ही कुणाचं गुण पाहू नका. हेच गुरु आहेत.
आणि काय फरक आहे? आपणा सारिकी करीती गुरु तुम्हाला तुमच्यासारखा करतो का नाही? मग तुमच्यात आणि गुरुत काय फरक आहे? पण पटत आहे का त्या गाड्याच? मग तेच तुकाराम महाराज सांगतो, वारंवार सांगू का या अभंगाचा हा सरळ सरळ भावार्थ. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमच्छादि लक्षणम् एकमनित्यं विमलमचलं सर्वादि साक्ष्यभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरु नमामि. श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मोक्षनाम ज्ञानदानव्यदक्षं कोटि क्षत्री निवासनं वेद विद्या वरिष्ठं गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा. गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. राजा रामनाथं गुरुराजवैर्यं नाम ज्ञानदानव्यदक्षं कुळगाव क्षत्री तं नमामि वेद विद्या वरिष्ठं. जयांच्या संगती विराग झाला मनोदरीचा जडभास गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना. विसरू कसा मी रामदास पादुकांना. ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करा दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करा दयाळा. तुझा अनुग्रह लाभले. हे हे तुझा अनुग्रह लाभले. ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करा दयाळा. अनुग्रह झाला बरोबर बोट करा. तुम्हाला गुरुने अनुग्रह दिला का? कोणा कोणाला दिला वर बोट करा ना. करा, अजिबात लाजायचं नाही. वा किती उपकार आहेत आपल्यावर गुरूंचा, आहे का नाही? खरं सांगा ना साहेब. मी इथं यायच्या अगोदर माळकरी नव्हतो महाराज. संगत लागली महाराज. अण्णांची संगत लागली. ते उदबत्ती लावाय आलं की मी कोंबडी धरायचो. तुम्हाला जर म्हणलं ना तुमचा एखादा निबंध लिहा, तुम्ही कसे आहात, तुम्ही सांगता का कोंबडी धरीत होतो. हे व्यासपीठ सत्य बोलायचे. जावाई म्हणता येईना काय. इकडून गुरुजी तिकडून अण्णा आणि मध्ये जावाई. त्याच्या पलीकडे आप्पाला काय नाही, ती कोंबड्यांचं काय नाही वासित नव्हता. आता करायचं काय बा. हे जगता बाबा म्हणायचे अरे हे घडी येणार म्हणले लय चांगला आहे साला. अण्णा याला एक दिवस घेऊन या माझ्याकडे. 3 वर्ष लागली अण्णाला मला तिथपर्यंत. किती वर्ष ठोंबरे बाबा? 3 वर्षे. बरं नेलं तर नेलं. मला शिरसगावला मेळावा होता, वैष्णव मेळावा. नेल्यावर म्हणलं तुम्ही बसा बा पुढं. म्हणलं काय कुठून तरी ऐकायचं. मी पार तिकडे बसलो मागं. मुकांड्याची तिथं 2 लाकडं टाकली होती, त्याच्यावर बसलो. मला म्हणलं इकडे या इकडे या. नाही म्हणलं येतंय ऐकायला. 4 कीर्तन अशीच ऐकली महाराज. संगतीचा परिणाम बरं. किती कीर्तन?
4 कीर्तन ऐकले. संगत सांगतोय तुम्हाला, एक जणानं गावरान गाईचं तूप तयार केलं महाराज. गावरान गाईचं, लाल्या गाईचं तूप बाजारात विकायला गेला. म्हणला कांद्याला गोल गोल मारायची नाही तर रानवाळ. तळेगावात गेला, 11 किलोतलं 5 किलो तूप संपलं. एक जण म्हणला अरे इथं काय बसला, म्हणला ती पुढं जा पुढं, तिथं जास्त गिरायक लागतं. ह्यानी इथून ते त्याचा डबा उचलला सानप साहेब आणि तिथं जाऊन ऐकायला बसला. घ्या 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 गावरान गाईचं तूप, असल तूप घ्या 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 घ्या. त्याचं झालं की त्याच्या शेजारचं म्हणायचं खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय. लोक आलेली मागणी करायची. म्हणलं हे म्हणतंय अस्सल गावरान गाईचं तूप, पण शेजारचं काय म्हणतंय त्याचं होतं उंदरा घुशी मारायचं घासात लावशात. त्याचं खोटं आहे का? मग चुकलं कुणाचं? हा परिणाम आहे महाराज, गुरुजींच्या नानाच्या मध्ये राहिलेला हा परिणाम आहे. लक्षात येते का? संगत लागली, पुण्य फळाला आलं आणि ह्या महात्म्याची भेट झाली राजारामबाबाची. लक्षात येते का? मी कुठं आळंदीला गेलो नाही, मी पंढरपूरला गेलो नाही. साहेब हे असलं काही कळत नाही मला, मृदुंग कळत नाही, हे असलं काही कळत नाही, हे तालसुर असलं काही नाही. पण फक्त कृपा झाली त्या महात्म्याची. जवळजवळ 4,500 शिष्य माझे तयार झाले महाराज. लक्षात येते मला हे कीर्तन वगैरे काय येत, फक्त गुरुच्या चरणापाशी जाऊन बसलो. एक दिवशी गुरु घरी आला. म्हणलं सासऱ्यांना, म्हणलं माझ्या गुरुजींच्या मोठ्या भावाला, म्हणलं भाऊ माळ घालायची का? विठ्ठल विठ्ठल म्हणले आता तुमचं लय नीट राहिले का? म्हणले इकडे सत्यनारायण झाला पार. म्हणले शेतात उत्पन्न नाही, हाका मारली की निघालाच घडी, हाका मारली की निघाला. आता मी दोघं तिकडे गेल्यावर खायचं काय? लक्षात येते महाराज. एकदा पुण्य उदयाला आलं ना मग तो कोणाचाच नाही. आणि तुम्ही जरी म्हणत असताना मी कोणाचा आहे, हाय काय कोण कोणाचं? हा, अजित दादाचा निरोप कळला आपल्याला गड्या. कुणाच्या डोळ्यात पाणी नाही आलं असा माणूस असेल तर वरबट करा ना. ते कोणत्या पक्षाचा आहे कसं आहे हे मला माहित नाही, पण असा माणूस परत आपल्या जवळचा आहे का असा माणूस? तुम्ही तिकडे जा खाली, सानप साहेब तुमच्या भागामध्ये, मुंडे साहेब तसा माणूस होणे का? गोपीनाथ मुंडे सारखा माणूस होणेच नाही. बाळासाहेब ठाकरे सारखा माणूस होणे का? होऊन गेले महाराज, माणसं होऊन गेली. आज बी तुम्ही पवार साहेबांना नाव ठेवा, पण तसा हुशार माणूस मला दाखवा, होईल का परत? तुम्हाला गावातलं राजकारण कळत नाही, ते भारताचं राजकारण करतात. अशी माणसं आहेत महाराज. गेले दिगंबर ईश्वरई भोवती राहिली चक्रते जगमाजी. गेले दिगंबर ईश्वरई भोवती राहिली चक्रते जगमाजी. गेले दिगंबर ईश्वरई भोवती राहिली कीर्ती जगमाजी. राहिल्या चक्रते जगमाजी. राहिल्या चक्रते जगमाजी. गेले दिगंबर ईश्वरई भोवती राहिल्या चक्रते जगमाजी. गेले दिगंबर ईश्वरई भोवती राहिल्या चक्रते जगमाजी. ईश्वरई भोवती राहिल्या चक्रते जगमाजी. गेले दिगंबर ईश्वरई भोवती राहिल्या चक्रते जगमाजी. जगमाजी. गेले विश्वंभर राहिल्या त्या कीर्ती शिल्लक राहिली गाड्यांना. तुम्ही तुमचा किती मोठा बंगला बांधला, किती मोठी प्रॉपर्टी कमवली मामा, किती मोठ्या हायफाय गाड्या घातल्या, एक दिवस हे सगळं आपल्या हातातून जाईल. पण आता ही वस्तू का आपण बघायला नसणार. हे अशी लहान लहान लेकरं म्हणतात भविष्यात, अरे एवढे गडी इथं जमायचे पहिले आणि सगळ्यांनी काही वस्तू केली. मग अरे आपल्या बापाची मिराशी आपण आलं पाहिजे. इथं आपण श्रावण महिना साजरा केला पाहिजे, महाशिवरात्री साजरी केली पाहिजे, आपण मंदिरात सोमवारचं आलो पाहिजे. खरंय का नाही?
मग आपण वाट कशी केली? पुण्याची वाट दाखवून निघालो का कशी? चांगली वाट दाखवून निघालो. मला सांगा, जन्माला आपण आलो, आपल्या हातात होतं का जन्माला यायचं? बरं, आलो जन्माला आपण, कोणत्या आई वडिलाच्या पोटी जन्म घ्यायचा हे तरी आपल्या हातात आहे. कोणत्या जाती धर्मामध्ये जन्म घ्यायचा आपल्या हातात आहे का? बरं, कसला देह भेटावा, गोरा भेटावा, सावळा भेटावा, अपंग भेटावा, आपल्या हातात आहे का? आपल्या हातात नाही. बरं, आता भेटू नाही भेटला, पण आता हा किती दिवसाचा आहे हेच तरी सांगता येईल का? कशाला रे गाड्या वार वारे विंजिरा तुम्ही? कशाला? आपल्या हातात काहीच नाही. जन्माला येणं आपल्या हातात नाही, जाणं बी आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात काय? आपले आपण आपल्याला स्वतःला सुटता येईल, आपल्याला स्वतःला सुटता येईल. आणि सुटायचा मार्ग म्हणजे सद्गुरू आहे बरं का, देव नाही. तुम्ही आता 5 दिवस झालं या अरणेश्वराच्या मंदिरात येत आहे, कदाचित आता इतर दिवशी नाही पण सोमवारचं येणार. चला बा, त्याच्यात मगाशी पाहिलं झुराळ झालंय, मगाशी एक खडी येऊन गेली. ती रोज इथं राहणार आहे. खडीचा उतार होईल का? झुराळा पालीत जा, पण तुमचं होईल ना? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाय, तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. अरे एक जर ट्रीप मारली का, ट्रीप, मला लय महाराजांचा फोन येतात, महाराज तुमचे लय शिष्य आहेत, एका सीटा मागे 5,000 तुम्हाला ऑनलाईन सोडतो, 50 सीट द्या. 50 गुणिले 5 किती झालं साहेब? साहेब घर बसल्या होती. मला म्हणलं तुम्ही जाता का देवाला? आम्ही कसलं जातोय म्हणजे आम्ही फक्त लुंगी लावतो, स्वयंपाक करतो, सगळं मस्तपैकी फिरून आणतो. जाऊ नका ह्या मताचं मी नाही, पण तुकाराम महाराजांचं म्हणणं काय? तव तू आपुले काय सोयीत, आपलं हित कशात आहे? शशीभाऊ कशात रे हित? आपलं हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे कोण कोण चिंतन करते? वर बोट करा ना. माळकऱ्यांच्यासाठी बरं, कोण कोण चिंतन करते? 5-10 मिनिटं दररोज बसतंय. बाई बाबा आहे बाबा, ते आल्यावर आमच्याकडे मुक्कामी असतं. अण्णा किंवा आमच्याकडे कोणाचं बी थांबतं आल्यावर, आमच्या वडिलांसारखं आहे महाराज. बाबा वाचा येतं का? ग्रंथ किती आहे तुमच्या पिशवीत? नाही बोलायचं बाबा, कीर्तन वेळे सुटणार आहे. हा, वाचा येत नाही. ग्रंथ किती आहेत मामा? 5 ते 6 ग्रंथ आहेत. सकाळ उठणार, आंघोळ करणार, लाल पट्टी आथरणार, पांडुरंगाचा फोटो धुणार, पुसणार, त्याला गंध लावणार, उदबत्ती लावणार, ग्रंथ काढणार ज्ञानेश्वरी. माऊली 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 आनंद भेटतपर्यंत म्हणणार. उदबत्तीची काडी ठेवणार, पाया पडणार, ग्रंथ ठेवणार, गाथा काढणार. तुकाराम 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 तुकाराम. येईल मी जली माया
भावे भाव. देवाला कीर्तन नाही आवडत. हे असलं कीर्तन देवाला आवडत नाही. मग कोणतं आवडत? नामस्मरण कीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. ह्या कीर्तनाने नाही, ह्या कीर्तनाने भेटू शकत नाही महाराज. नामस्मरणाने भेटतं. आणि नामस्मरण हेच कीर्तन आहे. त्याला मृदुंग लागत नाही, त्याला मंडप लागत नाही, त्याला सिस्टीम लागत नाही, त्याला काहीच लागत नाही. जैसी स्थिती आहे तैश्या परी राहे, कौतुक ते पाहे संचिताचे. सगळ्या साधू संतांच्या दिंड्या पालख्या पंढरपूरला जातात आणि माझ्या पांडुरंगाची पालखी सावताबाबांच्या कैती आरणगाव भेंडीला. कोणा कैती? आरणगाव भेंडीला येते. मग मला सांगा ना, आपलं कसं काय चाललंय? सगळ्यात अगोदरचा जर वारकरी कोण असेल तर हा भोले बाबा आहे. कोण आहे? हा भोले बाबा आहे. आता देवाला जायचं, देव होण्यासाठी जायचं का देव पाहण्यासाठी जायचं? तुम्ही कशासाठी जाता? येता ना आमच्या बरोबर, किंवा अनेक दुसऱ्या कोणत्याही दिंडीत जात असतात. पण देव पाहायला जाता का देव व्हायला जाता? कशासाठी गेलं पाहिजे? एक दिवशी त्या माळीन गावला गेलो. म्हणले अरे आई वडिलांची सेवा करा. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. कीर्तनात मी थोडस आई वडिलांचं सांगितलं. कीर्तन झालं. एक असा बसला होता जवळच आमच्या भुजबळ महाराजासारखा. कीर्तन झालं, पायावर पडा. म्हणलं महाराज चहा पिऊन जायचं बरं का? नाही बाबा म्हणलं, मला दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आहे. माळीनगाव म्हणजे ती पाण्याने वाहून गेलेलं बरं का. हा हा म्हणलं काय नाही. म्हणलं ह्या मंदिराच्या पाठीमागच घरी. आता नाही म्हणता येणार. वारकरी दिसला, कपाळाला गंध दिसला. म्हणलं माळ आहे का? म्हणलं नाही घालायची. म्हणलं मग का घाली ना? तेवढ्याच शिव्याचा आवाज यायला लागला. रोय बापू असा शिव्या द्यायचा. खरपूस खरपूस का त्यात? तुम्ही त्यातलेच आहेत ना? मी म्हणलं हे कोण? तुम्ही म्हणले ना बापाला जीव लावा. म्हणलं हे असे म्हणजे रोज हरिपाठ चाललाय. अरे जा, कसा बी असू दे पण तो बाप आहे. कसा बी असू दे, अरे कळकटलेला असू दे, मळालेला असू दे, पण ते बाप आहे बाप. अरे अख्ख्या 10 गावाच्या पायावर पडून या आणि भर दसऱ्याच्या दिवशी त्याने बापाने लेकाला मिठीत घ्याव द्या. अरे शाबासकीची थाप पाठीवर मारू द्या. त्याच्यासारखं समाधान दुसऱ्या कोणाच्या थापत नाही. जा, हाय का पुण्य घ्यायचं लेकरांच्या? घेता आलं तर बघा. हा बापाचं कर्म बाप पाहिजे, आईचं कर्म आई पाहिजे. पण तू त्यांच्या पायी का व्हायला जातो? इथं पाय ठेवायला कोणी जागा देत नाही. पाय अरे 9 महिने 9 दिवस तुम्हाला पोटात वाढवलं. अरे तू काळा हे का गोरा हे पाहिलं नाही, पण किती प्रेम केलं तिच्यावर. 9 महिने 9 दिवस त्या लेकरावर प्रेम करणारी एकच व्यक्ती ती म्हणजे आई. देवाला वाटलं ह्या विश्वामध्ये यायचं, तो आईच्या रूपाला आला. कोणाच्या रूपाला आला? आईच्या रूपाला आला. देवाला वाटलं विश्वात यायचं, तो बापाच्या रूपाला आला. देवाला वाटलं याला मोक्षापर्यंत न्यायचं, तो सद्गुरूच्या रूपाने आला. लक्षात येते का? तुम्हाला खरे देव सांगतो बरं का. आई वडील सद्गुरू हे खरे देव आहेत. तुम्ही म्हणता हे खोटे आहेत का? तुम्ही म्हणता हे खोटे आहेत का? मला सांगा. कोरोनाचा काळ होता. कोरोनाच्या काळामध्ये आमची भाऊजी वारली. मैतीला गेलो आम्ही. राजाराम बाबाला म्हणलं चला तुम्ही बी जाऊ. आपण जवळ गेलो आम्ही. तिरडी फिरडी बांधून ठेवली. म्हणले चला बा. हा सांगतो दाजी बरं का, थोड्या टायमाने आपण गप्पा मारू. हा लय बोलायचं नाही बरं का. मग रुस ना तुमच्या विठाल विठाल. तिरडी वगैरे बांधली. म्हणले आपल्याला का चव्हाणात एकच माळकरी तेवढा, त्याला तरी येऊ द्याला का म्हणलेला अंदाकलाय. खाय प्यायचे दिवस त्याची अक्कल गेली. पण लोक काय म्हणतात गिरी येऊ नाही दिला का भाऊजीसाठी. गेलो आम्ही. इकून जाता जाता नवऱ्यातून एक हार नेला. असा मस्तपैकी बहिणीला हार घातला. तेवढ्यात पाऊस चालू झाला. अशी पोरं होती, नवाट पोर, अशी बप्पू दाजी सारखी यंग पोर.
हे म्हणलं उचला रे वहिनीला, जाऊ दे बंगल्यात. म्हणलं दादानी मस्त मोठा बंगला बांधलाय, जाऊ दे बंगल्यात. बारामतीहून 8 तोळ करून आणलं होतं चंदुकाका सराफच्या इथं. आता महाराज सांगतात म्हणले, मग ऐकलं ना अशी नवाट पोरांनी उचलली ना वहिनीला. पायऱ्या चढून वर गेले, पुढचे 2 खांदेव काय घेताना वहिनी अशी धरली, खाट धरल्या गत. तेवढ्यात आडवाला म्हणा, ए इकडं कुठं? म्हणले महाराज म्हणले पावसात भिजत तिचा बंगला. अरे ती लागल ना म्हणले आम्हाला, ती पाठच गेली. वहिनी कधी गेली? पाठच गेली. म्हणलं मग दादा हे काय? म्हणलं ती आता मळे. म्हणला खरी वहिनी केव्हा गेली? मग जी खरी होती तिला पाहून लग्न केलं का जी लटकी होती तिच्या सौंदर्य पाहून लग्न केलं? खरी वहिनी कुठं होती? शरीराच्या आतमध्ये होती. ती कधी गेली? पाठच गेली. पाठ गेली ती खरी का तिरडीव बांधलेली खरी? बापू खरी कोणती? हा पाठ गेली तीच खरी आहे ना. तुमचं लग्न झालं ना बाप? काय काय मी होतो ना लग्नाला, काय काय. मग तुम पाठ गेलेली तर वहिनी खरी असेल आणि तिरडीव बांधलेली जर खरी असेल तर तुम्ही दिसता हे खरं का तुम्हाला ज्याच्या सत्तेने चालता तुमच्या चैतन्य आहे ते खरं? खरं कोणतं? तुम्हाला कळतंय ना कीर्तन? मी कथा सांगणार नाही, मला जी गुरुगादी इथं कथा सांगायचा विषयच नाही. नामा म्हणे, तुका म्हणे, आमका म्हणे, फलाना म्हणे. अरे तू काय म्हणे हे सांग ना, तुझं काय चाललं हे सांग ना. मग वहिनी जर आतली असेल तर तुम्ही आतले का बाहेरचे? तुम्ही कुठले? आतलेच ना. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तव तू आपले सोहित पाहे, तव तू आपले सोहित पाहे. आणि जर स्वतःच हित पाहिलं, काय हित आहे? मी आपण आहे मी हा कोण करावा विचार. हे ज्याला कळलं का तो ज्ञानदेव. ज्ञान हेच देवे. तुम्ही आता आळंदीला जायचं नाही. आता ज्ञान हेच देव आहे. तुम्हाला जे नाम भेटलं तेच देव आहे. तुम्हाला जगण्याचा मार्ग सोपा झाला तोच सोपान देव आहे. आणि तुम्ही आता मुक्त झाला. आता बद्ध आहे ना, मी गंगूबाईचा नवरा, भैयाचा पप्पा, दाजीचा मेवणा. हे खरं आहे का? हा मला कोरोना झालता बापू दाजी. अजून मधून लेण्यासारखं बोलायचं बरं का? हा हा झालता ना, मला बी कोरोना झालता. म्हणलं गंगूबाई आता जेवायचं कसं काय? म्हणजे कसं असू बाई, पण आता तुम्हाला झालाय, या पोरांचं कसं व्हायचं? म्हणलं मग आता कसं काय? म्हणजे मी जेवायला देईन पण तुमची आता खाट बाहेर. कर बाया खरंय का नाही? ज्याच्यासाठी कष्ट करतोय ना ते सुद्धा मला ना काठीने असं ताटल्या, घ्या पप्पा घ्या. बोलणार हे धुवायचं कोणी? धुवा थोडे दिवस. मला गंगूबाई अरे बांधी द्या मला लावते. अरे बाहेर गेले माझ्या पाया पडतात. म्हणले ते महाराज बाहेर. हा घरात कोण महाराज नसलं काय नाही. म्हणले या बायासाठी मला राहिलं पाहिजे. तुमचं काय वेगळं आहे का माझ्यापेक्षा? होय बापू दस. हा लक्षात येते का तुमच्या? म्हणून तुम्ही लक्षात आणा गड्यांनो. हे सांगायला आलते महाराष्ट्रातले पहिले, विश्वातले तिसरे जगद्गुरु. नाही कुणाचे कुणी
जायचं काय चिचणीला मग शिष्य दादा हळूच मध्ये जावं लागेल गेलंच पाहिजे संसारी असावी असोनी नसावी भजन करावे वेळोवेळा लक्षात येते का संसार कोणतं सांगितलंय साधूंचं बोलणं वेगळं तुकाराम महाराज सत्संगाला गेले इंद्रायणीच्या पलीकडे बरं का इंद्रायणीच्या पलीकडे गेले सत्संग झाला म्हणजे कीर्तन झालं तर त्यांचा एक शिष्य होता त्याला म्हणले तू इकडच्या भागात कर सत्संग मी तिकडे जाऊन येतो जरा सत्संग बरं का सत्संग म्हणजे जायचं विषय समजून सांगायचं थोडं प्रवचन करायचं असंच मी एकदा जेलण्याला गेलतो ह्या बप्पुदाची सारखी गडी होती असं तापाड गडी होती मारुतीच्या मंदिरात प्रवचन म्हणलं अरे महाराज आले बसायला नाही म्हणले तुमचं आधी कळू द्या म्हणले बसायला फेसायला तसली काही ठेप नाही म्हणलं ठीक आहे बा मी जेलण्यात जगता बाबा पैठण आणि कवितके बाबा दुसऱ्या गावात गेलो वारी जवळ आली म्हणलं चला आपण थोडस गुरु संघ जरा तर 21 जण बसले होते सगळे त्याच्यात ते 11 जण दारू पेलेले होते किती जण म्हणले महाराज मी येण्यावर सांगेन मी माळ घालून म्हणत होतो पण या महाराजांनी घातली जे बिगर पेणारे होते का ते म्हणायचे दारोड्याच्या नादी लागू नका ते माळ टिकवणार नाही म्हणलं ज्याला पवायला येते ना त्याला बिगर पवायला येणार नाही सांगायची गरज नाही सानप साहेब त्याच्यातले 11 जणांना माळा घातल्या आज त्याच्यातले 7 जण आहेत आणि बिगर दारू पेणारे होते का सगळ्यांनी माळा काढल्यात आणि त्या भागात ते 7 जण आता परमार्थ करतात तुम्हाला नाव ठेवा सुधारते नाही पण आता ह्यांच्या भागात जर तुम्ही आता झमटी घेऊन लागले हे म्हणते बघतो मग तुमच्याकडे गोष्ट खरं का खोटी गोष्टी खरी का खोटी तुम्हाला गुरु भेटायच्या अगोदर तुमच्या चुका नव्हत्या का ठेवा तुमच्या डोक्यावर हातानं घ्या अरुणेश्वराची शेपूट म्हणून माळ घालायच्या आधी आमच्याकडे चुका नव्हत्या हे माळ करेल ठेवा ना का रे हा तुमच्या चुका पाहिल्या गुरुनी तुमचा धर्म पाहिला तुमचं कर्म पाहिलं पाहिलं का अरे मागे झाले पाहू नका पुढे जमीन आहे तुका पुढे जमीन आहे तुका पुढे जमीन आहे तुका इकडे रे दादा कोणाचा रे तू शंकरराजीचा शंकर तोंड्याचा मुलगा आला ना कीर्तनाला चांगल्या संख्येला आला का नाही हाय का नाही बस हे ठिकाण चांगलं व्हायचे महाराज हीच ठिकाण चांगलं व्हायची जागा आहे हे अशी पोरं जपा महाराज ही अशी पोरं जपा या रवी बापूला म्हणलं तुझा पोरा नाही काय ना किती बी लाड कर पण माळ घाल त्याला चुकला ना त्याला सटकायचं म्हणलं त्याच्या लावणी आणायच्या इतका पोरगा हुशारी शाळेला माळ गाड्यात एक कपडाला गंध आहे तुमचा पोरगा कितीला आहे महाराज कुठे आलाय का हो बरा रे हे कर्ज घेऊन आलाय कोणाचा तुमची कुठे पोर बसलो कितीतरी लाख मोलाची प्रॉपर्टी कमवून ठेवण्यापेक्षा उद्या जर तुमच्या डोळ्यात एकदा घालवली ना तुमच्या गळ्यात माळ असून तुमचा शेवटचा दिवस गोड नाही व्हायचा होईल काय संतोषदाजी होईल त्यांच्यासाठी मुलं सुसंस्कृत बनवा जगायला प्रॉपर्टी लागत नाही जगायला फक्त काय लागतो शुद्ध अंतकरणाचा भाव भगवंताला शरण जाणारा गुरुला शरण जाणारा आणि आई वडिलाचा एकही शब्द न बोलणारा अरे या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे आदिलशाहीमध्ये भाग प्राचीन करीत होता महाराज त्या ठिकाणी शिवाजी आणि संभाजी निवडणूक होती शिवाजीचा एक भाऊ होता त्याचं नाव
जिजाऊला कळलं, अरे हातामध्ये काठी घेतली, मुलांना फोडून काढलं. अरे शहाजीला कळलं, शहाजी म्हणतो जिजाऊ आम्ही राजे आहोत, आम्ही नाच गाणं पाहिलं पाहिजे, आमच्या मुलांनी हेच केलं पाहिजे, जमणार नाही. अरे एक आदिवासी ठेवले आणि शिवाजीला हाताला घेऊन पुण्याला आली. महाराज पुण्यापासून तर सासवड पर्यंत जहागिरी होती, जहागिरी खायला. अरे एक नंबर इकडे असता, अरे 84 वाट्या सोन्याचा चौरण, चांदीचा पाट, अरे रोज एक नाच गाणं पाहिजे असतं माझ्या शिवाजीनं. पण आईचा शब्द बोलला नाही महाराज, म्हणून मंदिराला कळस, अरे दारात तुळस, आणि माझ्या आईच्या कपाळाला कुंकू आहे. एक न म्हणजे एक आई सुधारली, तिच्या पुढे हा मुलगा जन्माला आला. म्हणून फक्त आईचं ऐकलं, कुणाचं ऐकलं?
यांचे गुरु कोण होते माहितीये का? आज त्यांचा अभंग घेतला. यांच्या गुरुचा आज अभंग घेतला महाराज. पाहिले आदिलशाही, पाहिली कुतुबशाही, अरे पाहिली मोगलशाही, अरे कमराची तलवार काढली, तुकाराम महाराजांच्या चरणावर ठेवली. गुरुराया आता नको. किती कापायची, किती मारायची, अंगावर सगळं रक्तच उडलेलं असतं. सेवके सांगितले. तुकाराम महाराज सांगतात, शिवबा अरे तुम्ही क्षत्रिय आहात. आडवा आला ना धर्माला, आडवा आला ना आमच्या आई बहिणीला, अरे ताणू ताणू मारा, सोडू नका त्याला. अरे 18 पगड जातीचा एक एक मावळा शिवाजी महाराजांनी हाताशी घेतला. अरे 31 सरदार मुस्लिम समाजाचे होते. किती? 31 सरदार. अरे आकड्याहून सोडून आणायला शिवबाचा कोण होता सखा माहितीये का? मदारी मेहतर होता महाराज. या दुनियात कोणी वाईट नाही सानप साहेब, सगळी चांगलीच आहेत, फक्त आपली वृत्ती वाईट आहे. आणि तेवढी वृत्ती जर सोडवायची असेल तर अभंगाचं पहिलं ठेविता चरणी ठेविता भाव, आपे आप भेटे. तुकाराम महाराजांच्या चरणावर भाव ठेवला. तुकाराम महाराज म्हणजे शिवबा उचल तलवार बाबा, हे हिंदवी स्वराज्य झालं पाहिजे. मामा आपल्या शुभमंगल कार्यात आपल्या लेकी बाळी आपल्या डोळ्यात एकदा उचलून न्यायची, बापात एकदा मुलीवर बलात्कार करायची, आपल्या उभ्या पिकामध्ये घोडी जनावर सोडायची, जेवढं आपलं अन्न आपल्या घरी आणायला खळ करून ते यायचे आणि सगळं घेऊन जायचे. शिवबा हे काम तुला करावं लागेल. केलं ना, केलं ना. कुणाचं ऐकलं? आईचं गुरुच. आचार्य देव भव, आचार्य म्हणजे सद्गुरू. ऐकलं आईचं. मातृदेव भव. बाप म्हणला अरे इकडे जाऊन जर तुला हिंदवी स्वराज्य करायचं असेल तर त्याला पैका लागेल ना. महाराज धर्मासाठी आदिलशाहीमध्ये चाकरी केली. कुणी? बापाने केली महाराज आदिलशाहीमध्ये. तिकून गपचीप घोडी, दारू गोळा, पैसा अडका इकडे तुम्हाला आम्हाला पाठवून द्यायची. विठ्ठल विठ्ठल दत्त जयंती होती, हनुमान जयंती होती, राम जयंती होती, शिवजयंती होती ना ठोंबरेदाची. देवापेक्षा कमी का? आमच्या गत कीर्तन केलं? आमच्या गत कीर्तन केलं का? काय केलं? आडवा आला की कापलाच. कुणाचं ऐकलं? तुम्हाला काही सांगू द्या तुमच्या गुरुनी, फक्त गुरुचं ऐका.
श्री गुरुची वंदावे मग तुम्ही साधन साधा हरी गुरुची वंदने मग साधन साधावे हरी गुरुची वंदने मग साधन साधावे हरी गुरुची वंदने साहेब पुढे या तेजल साहेब पुढे या लक्षात येते ना परमार्थ गुरुनी सगळं दान केलं महाराज धर्म आपण पुरुष आहेत बरं का ताई तुम्ही सुद्धा पुरुषच आहात तुमच्या देहाला नाव आहे पण तुमच्यामध्ये आत्मा आहे आपल्यामध्ये बी ए मुलांना शाळा शिकला ना आत्मा म्हणजे स्त्रीलिंगी का पुल्लिंगी आत्मा म्हणजे स्त्रीलिंगी का पुल्लिंगी पुल्लिंगी बरोबर मग महिलांच्या मध्ये आत्मी आहे का आत्मा आपण सर्व एकच आहोत देहाला नाव ठेवलं आपण सर्व एकच आहोत देहाला नाव ठेवलं ब्रह्मादिसे उघडे जगामध्ये ब्रह्मादिसे उघडे 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 कचिदादा नमपरी कपडे कचिदादा नमपरी कपडे तोली येणे नगडे जगामध्ये ब्रह्मादिसे उघडे ब्रह्मादिसे उघडे जगामध्ये ब्रह्मादिसे उघडे ब्रह्मादिसे उघडे जगामध्ये ब्रह्मादिसे उघडे महाराज तुकाराम महाराजांनी पुरुषार्थ केला इथपर्यंत आलो आपण बरं का पुरुषार्थ केला पुरुषार्थ म्हणजे काय प्रत्येक जीवानं या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीव जन्माला आला त्याला जगण्याचा अधिकार देवाने दिला इथं प्रत्येक जण जन्माला आला त्याला जगण्याचा अधिकार कोणी दिला त्याला मारण्याचा अधिकार आहे का आपल्याला मामा त्यांना मारण्याचा अधिकार आपल्याला आहे का त्यांना मारणं हे सुद्धा आपलं पाप आहे एवढा पुरुषार्थ केला एवढी प्रॉपर्टी कमावली नंतर तुकाराम महाराजांना सद्गुरू भेटले काय नाव त्यांचं बाबाजी चैतन्य ज्ञान मिळवलं धर्म कळला अर्थ म्हणजे पैसा जोडून या धन धन मिळवलं महाराज कष्टाचं कोणाला फसवलं नाही कोणाला लुटलं नाही माझं ते माझं त्याचं ते त्याचंच दुसऱ्याला कधी आपलं म्हणलं नाही याला काय म्हणायचं धन अर्थ अर्थ म्हणजे पैसा काम काम म्हणजे वासना काम म्हणजे वासना आता सकाळी भाकर खाली नाही पोटभर जेवला मग काय संध्याकाळी लागणार नाही का वासना थांबली का ते एकानेच थांबतं वासना धर्म अर्थ काम काम म्हणजे वासना आणि नंतर मोक्ष आहे नंतर काय आहे मोक्ष आहे मोक्ष तुम्हाला सद्गुरू देणार नाही मोक्ष तुम्हाला देव देणार नाही इथं शिक्षक आहे का कोणी गुरुजी मुलाला पास करतो का मुलगा बरोबर पेपर लिहितो म्हणून गुरुजी पास करतो मेजर साहेब कसे हो पेपर बरोबर लिहितो मुलगा म्हणून गुरुजी पास करतो आहे का हा बरोबर ना त्याच्यात गुरुजींचा काही चुकीचं आहे का यांनी जर पेपर बरोबर नाही लिहिला तर आई म्हणते मुडद्याने माझं पोरग नापास केलं काय त्याच्या बापाचे जाते खरंय का इथं जर तुम्हाला सुटायचं असेल तर तुम्ही त्या गुरुच्या कृपेला तुम्हाला पात्र व्हावं लागेल नाही तर गुरुच्या शापाला तुम्हालाच पात्र व्हावं लागेल म्हणून माणूस म्हणतो ए गप गप नको सांगू बाबा तुझं तू बघ काय बघ तुझं तू सुटायचं बघ म्हणून एवढं धन द्रव्य राजांनी घेतलं आणि तुकाराम महाराजांकडे पाठवलं घरी गेलं तर तुकाराम बुवा नव्हते महाराज
पार गरिबी आलती, घरी मिरची ऐकायची पाळी आलती तुकाराम बोलला, मिरची ऐकायचं बाजारात. ते म्हणले घेऊन जा फुकाट घेऊन जा. न्या म्हणले पैसे म्हणले उद्या द्या घेऊन जा. माघारी यायलाच पैसे नाही. काय करायचं बुवा, पांडुरंगाला काळजी पडली. म्हणले या असला शिष्य भेटला कसं काय व्हायचं, अवघडच काम आहे. म्हणून महाराज घरी बायका मुलांनी ते धन द्रव्य घेतलं. तुकाराम महाराज आले आणि आल्यानंतर पाहिलं बायकोच्या अंगावर नवीन साडी, दाग दागिनं, पोरांनी नवी कपडे घातलेली. तुकाराम बुवांना पाहिलं आणि आनंद झाला महाराज. तुकाराम बुवांनी पाहिलं आणि त्याच ठिकाणी अधिष्ठान टाकलं. म्हणजे बघा तुकाराम बुवाची मंडळी मुलं म्हणतात बाबा तुमच्या शिष्यांनी पाठवले. म्हणजे मला नाही यायचं तुमच्या घरात. म्हणजे का, शिष्याने दिलेलं धन हे आम्हाला माती समान आहे. गुरु जर धन मागत असेल तर ते गुरु कसला, लक्षात येते का तुमच्या? गुरु जर धन मागत असेल तर ते गुरु कसला महाराज. परत तुकाराम बुवांनी पाठीमाग पाठवून दिला महाराज. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण या देहाती सांभाळ. एक दिवस पैसा संपून जाईल, एक दिवस पद संपून जाईल, एक दिवस शरीर गलित गच्छ होऊन जाईल, कंठ सद्गतीत होईल, अंगाला खास सुटल, जीभ कोरडी पडल, हाक मारायला गेलं तर आवाज निघणार नाही. त्यावेळेस आपलं कोण? उशाला बायको बसलेली असते, साईडला मुलं बसलेली असते, मुली समोर आपल्याकडे पाहून रडत असतात. कोण सोडविन आपल्याला? तुका म्हणे तुला सोडविना कोण, एका चक्रपाणी वाचून. अरे तो आलेला नजराना असाच पाठवून दिला महाराज, असाच. तुम तेरे विद्याधर, तुम तेरे विद्याधर, तेरा विद्याधर, तुम तेरा विद्याधर, तुम तेरा विद्याधर, मन मृत्यु पे समान, तुम तेरा विद्याधर, मृत्यु पे समान, तुम तेरा विद्याधर, तुम तेरा विद्याधर, तुम तेरा विद्याधर, तुम तेरा मला सांगा ना, माझा पांडुरंग परमात्मा भक्ताच्या घरी आला. साहेब पुंडलिक महाराजांच्या घरी आला ना, सत्यनारायण घातला होता का पुंडलिकाने? खरं सांगा. जागरण गोंधळ, 2-4 बकरी, हा काय केलं? चंद्रभागेमध्ये काय केलं? आई वडिलांना स्नान घातलं, त्यांची येणी फणी दाढी वगैरे आईच्या जटा विचारल्या. पंढरपुरात गेले. पुंडलिक महाराज माधवगिरी मागून आली वैभवशेठ. आईला वडिलांना जेवायला घातलं. कुकुट स्वामींनी सद्गुरूंनी दिलेलं ध्यान लावलं वाळवंटात. कुठं? वाळवंटात. या सुखा कारणे देव वेडावला. हे सुख स्वर्गात नाही महाराज. कोणतं जे मृत्यू लोकांमध्ये सुख आहे, तुम्ही आम्ही ज्या सुखात आहे, हे सुख वैकुंठात नाही. या सुखा कारणे देव वेडावला. आणि वैकुंठ सोडवणी संत सजनी. कोणत्या देवाची पूजा करीत होता पुंडलिक? हा कोण देत असेल तर त्याला देऊ नका गाड्याला. किती दोत्र घालून नाच, नाही जोडणार. वारीत विना घेऊन नाचतो, इकडे बापा उभं राहतो माघारी आले वापस आहे, जोडणारच नाही. नको येऊ वारीला, काय फरक नाही पडत. पांडुरंगा लागतो जेव्हा काही राहिलं नाही. सहज घरी आलो. अरे आईच्या गालावर हसलेली खळी दिसावा, बापाच्या चेहऱ्यावर समाधान दिसावा. आणि गुरुनी जी वस्तू दिली त्याचं ध्यान करा. अरे पांडवाच्या घोड्या धरायला आला, जळाबाईचं दळण दळायला आला, अरे चोखोबासाठी ढोरं वळायला आला, बाळू मामाची बकरी वळायला आला, मीराबाईसाठी विष प्याला. तुमच्यासाठी येणार नाही? येणार नाही का? कशाला वरचा भाव होता? वरचा कळला का? आता मी महाराज दिसतोय का? आहे हा
बदला, जीवन बदला. आता तरी पुढे हाच उपदेश. नका करू नास आयुष्याचा, सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुडाने चित्त शुद्ध करा महाराज. आपल्याला दुसरं कोणी सोडवणार नाही. अरे ही गोल गोल गालाची त्वचा एक दिवस सुरकती पडणार आहे. दात पडून जातील, कान असून ऐकायला येणार नाही, आणि तोंड असून खाल्लेलं अन्न पोटाला पचवता येणार नाही. त्यावेळेस कोण तुझा विन सखा मजा नाही कोणी, वाटते चरणी घालू मी की. हे देवा, अरे तुझ्याशिवाय मला कोण, तुझ्याशिवाय कोण नाही देवा. अरे काय देऊ तुला, नारळ देऊ का? देव म्हणतो तो नारळ तर माझाच आहे, मग काय करू तुला, फुल अगरबत्ती, अरे काहीच देऊ नको. कळलं बर का शहाण्या भक्ताला. ओवाळा विकाया काया म्हणजे शरीर. अरे मेलेव काय पिंडदान करता, जिवंतपणे पिंडदान करा, धर्माच्या कार्यासाठी करा, गोरगरिबांच्या लेकरासाठी करा. गोरगरिबांची लेकरं शाळेत जात असतात. आज आप्पासाहेब मुंबईवरून काही शिष्य आले इथं. एक जण म्हणला, महाराज याला थोडं समजून सांगा ना, हा सारखा नाराज असते, त्याला माळ घातली तुम्ही, तुमचं ते ऐकून सांगा ना. अण्णा बरोबर ना, अण्णा किती टक्के मार्क होते त्याला कळलं का तुम्हाला? 91% मार्क होते. बापाला म्हणायचा माझा पहिला नंबर आला पाहिजे. माळकरी मुलगा, शाकाहारी मुलगा, अरे गेला शिकागोला. माझा स्वामी विवेकानंद भारताचं नाव उज्ज्वल करून आला. शाकाहारातली ताकद आहे बरं कसं, शाकाहारातली ताकद लक्षात येते का तुमच्या? तुमची एक 5 मिनिटं घेऊन कीर्तन संपवणारी बरं का, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. हा शाकाहारीचं हे कीर्तन झाले आपल्या दोघांचं पण कीर्तन बरं का. हे जोडीदारच महाराज असले मला, तुम्ही असं काही म्हणू नका. दाजी जोडीदार आहे का नाही आपण? या गडी कसा बी असू द्या, आजपर्यंत 21 वर्षात दाजी माझ्या संग तो माणूस हसूनच बोललेला आहे. काही बी सांगा तेव्हा ऐकणार माझं. या दुनियात वाईट माणूस नाही, आपली वृत्ती वाईट नाही. आपण बदललं पाहिजे, आपण बदललं पाहिजे. म्हणून महाराज सांगायचं तात्पर्य हे तुकाराम महाराजांना कळलं, समजलं, आणि समजल्यानंतर तुकाराम महाराज सांगतात, अरे इकडं तिकडं काहीतरी करण्यापेक्षा सद्गुरुशी शरण जाई, त्याशी ब्रह्मप्राप्ती होय. न लगे अनेक उपाय धरावे सद्गुरूचे पाय. ध्यान मुलाम गुरुमूर्ती. अरे तुम्हाला ध्यान करायचे ना, ध्यान करायचे ना, गुरुच्या मूर्तीचं करा. ध्यान मुलाम गुरुमूर्ती, पूजा मुलाम गुरुपद. अरे तुम्हाला वाटते पूजा करावा. अरे माझ्या माऊली ज्ञानोबराचा सोहळा पंढरपूरला जात असताना, अरे पालखीमध्ये जर माझ्या माऊलींच्या पादुका नसतील तर पालखीचं दर्शन घ्यायला आनंद वाटेल का? वाटेल का? वाटेल का? का बरे? का त्याच्यात चरण नाहीत माझ्या माऊलीची, तुझे पाय माझ्या चित्ती. लक्षात येते का? अरे गुरुच्या चरणाची पूजा करा, गुरुची निंदा करू नका. अरे कीर्तन आलं, प्रवचन आलं, अरे संगीत विषयाला झाला, मृदुंग विषयाला झाला, अरे रोज तारखा आल्या म्हणून काय झालं भाऊ, परमार्थ याच्याही पुढे. लक्षात येते, परमार्थ याच्याही पलीकडचा परमार्थ आहे. आणि हे कळालं महाराज तुकाराम महाराजाला, म्हणून अभंगाचा दुसरं चरण मननी गुरु श्री बनावे,
अनुरूप ध्यानाशी आणावे. मला सांगा, ह्या पांडुरंगाचा सर्वात जवळचा लाडका भक्त कोण हो? नामदेव महाराज ना. नामदेव महाराज ना. कीर्तन करीत होता ना नामदेव, गळ्यात माळ होती ना, असा गंध लावायचा ना. गोरोबा काकाच्या इथं सभा झाली, सभेमध्ये माऊली ज्ञानोबराया, सोपण काका, मुक्ताई, सावता महाराज, चोखोबा महाराज, सगळे साधू संत गोरोबा काकाच्या घरी. ज्ञानोबराया म्हणले, बाबा तुम्ही ज्ञानवृद्ध आहात, तुम्ही तपवृद्ध आहात, तुम्ही वयवृद्ध आहात, आमची परीक्षा घ्या ना, आमची चाचणी घ्या ना, आमचा अभ्यास बरोबर चालाय का. तिथं परीक्षा घ्यायची ठरली. महाराज म्हणत्या थापाटण्याने हाणलं, त्याचं कानफाड हाणाय पाहिजे. थापाटण्याने नाही हाणलं साहेब, हात घेतला चोखोबा गोरोबा काकानी आणि साधकाच्या डोक्यावर ठेवला. कुठं ठेवला? साधकाच्या डोक्यावर ठेवला. कोणी कोणाच्या डोक्यावर हात ठेवणं सोपं नाही. लक्षात येते का तुमच्या? साधू बोध झाला नुरोने आठेला, ठाईची मुराला अनुभव. अरे अनुभव आला सर्वांना. अरे कंठ सद्गती झाला, खळखळ डोळ्यातून धारा चालू झाल्या महाराज. अरे आनंदाचा लहरी उठायला लागल्या. साहेब आमच्या परमार्थातले हे शेलार मामा आहेत. ज्यावेळेस माझ्या तानाजीचा हात तुटला का महाराज, ढाल तुटली माझ्या तानाजी माणूसारीची, कमरेचा शेला काढला बरं का, असा हाताला गुंडाळला. शेल्यावर वार घेता घेता हात बी तुटला. तानाजी माझा धरणीला पडला. पोराचं लग्न आलं होतं, पत्रिका द्यायला आला. म्हणला आई साहेब जिजाऊला लग्नाला या बरं का, माझ्या रायबाचं लग्न आहे. म्हणजे लग्नाला येताना असते, पण आता मोहीम आखली आहे सिंहगडावर जायची. पत्रिका पायावर ठेवली, म्हणजे ती मोहीम माझ्याकडे द्या ना. आणि त्या राजावर जीव वळवून टाकणारी सर्व 18 पगड जातीतली माणसं होती. मला हात तुटला. अरे देव धरणीला पडला तानाजी माझा. अरे देवच होता जा, तुम्हाला नाही कळायचा. 80 वर्षाच्या शेलार मामाने पाहिलं, हे उदय भाड्या, अरे मूर्खा, लाट मारून तालास पुढे हिजडीचे आवडे दे, चल फिर मारारी. महाराज देव असाच होता, असाच होता. परमार्थात वय झालं ना, किंमत मोठी होती महाराज. येत असं आवाज थोडासा, पण अंतकरण काय माझ्या शेलार मामा सारखाच होता. फोरडाना नरडं उदय भाण्याचं, गड घेतला ना, पण माझा सिंह गेला ना. म्हणून ह्या धर्माच्या कार्यामध्ये अनेक जण सिंहासारखे गेले. साहेब आता भेटते का हो साठे बाबा? सांगा ना मला. असेल कोणाचा वैर समजा बाबा बोलले असतील तुम्हाला, आता भेटतील का? आता म्हणले का बरच्या पाजायचे भेटतील का? त्याच तोला मोलाचा महात्मा आपल्या इथे वेताळ गुरुजी. कळत का कोणाला? कळलं तर पहा महाराज, अशी माणसं आहेत महाराज. आपण चांगल्या पुण्यभूमीमध्ये राहतो. आज बी ह्या जगताप बाबा सारखी माणसं, रसाळ अण्णासारखी माणसं, देव माणसं आपल्याला भेटली. कळलं का आपल्याला? आपल्याला कळलं नाही महाराज. आणि हे ज्याला कळलं त्याने उंच हात करा आणि माझ्या पांडुरंगाचा
Thank you.